आपल्या नशिबात किती जरी अडचणी असल्या तर ते बदलण्याची ताकद आपल्या गुरुबळामध्ये असते आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते. अधिक महिना जरी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असला तरी आपल्या गुरूंची सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण बघा, कोणतंही संकट येऊ द्या, त्यातून आपल्याला फक्त आपले गुरु तारत असतात. आणि आता अधिक महिन्यातले काही शेवटचे दिवस उरलेले आहेत आणि जर तुम्ही पूर्ण अधिक महिन्यामध्ये आपल्या गुरूंची सेवा केली नसेल तर तुम्ही इथून पुढे राहिलेले दिवस पण खूप महत्त्वाचे आहेत. या दिवसामध्ये पण तुम्ही आपल्या गुरूंची सेवा करू शकता. अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची सेवा केल्याने त्याचं फळही आपल्याला अधिक भेटणार आहे. तर ही कोणती सेवा आहे, ती कधी करायची, याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिना सुरून भरपूर दिवस झालेले आहेत. आता अधिक महिना जो आहे तो संपायला शेवटाकडे आलेला आहे. तर या राहिलेल्या दिवसामध्ये जर आजपर्यंत आपण आपल्या गुरूंची सेवा करू शकलो नसेल तर या राहिलेल्या काही दिवसांमध्ये तर आपण आपल्या गुरूंची सेवा करू शकतो. मग ती तुम्ही रोजही करू शकता. जर तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर अजूनही एक गुरुवार बाकी आहे अधिक महिन्यातला आणि या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही आपल्या गुरूंची सेवा नक्की करू शकता. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पाठ करू शकता, पण तुम्हाला कामाअभावी एवढा वेळ नसेल तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता. आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारी आपल्याला लवकर उठून सर्व आवरून देवपूजा करायची आहे. जसं की स्वामींना अभिषेक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर आरती वगैरे करून आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे. तर ही सेवा कशी करायची आहे तर आपण प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींच्या मूर्तीसमोर आणि मग आपण तारक मंत्राची सेवा करायची आहे. म्हणजे 11 वेळेस तारक मंत्र पठण करायचं आहे. तारक मंत्र पठण करताना आपल्याला शांततेत पठण करायचं आहे, घाई करायचा नाही. शांत मनाने डोळे बंद करून देवासमोर बसून आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र पठण करायचं आहे. बघा, तारक मंत्र या नावातच तारक मंत्र या नावातच सर्व आहे. तारक म्हणजे तारणारा. म्हणून आपल्याला जे काही संकट असेल, कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण शांततेत बसून 11 वेळेस हा तारक मंत्र पठण करायचा आहे. हा मंत्र पठण झाल्यानंतर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. जपमाळ करत असताना सुद्धा आपल्याला शब्द जे आहेत ते शांततेत बोलायचे आहेत. म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं शांततेत मंत्र उच्चार करायचा आहे. आपण जपमाळ करताना घाई करायची नाही. आपण जेवढं शांततेत जप करू तेव्हाच तो देवापर्यंत पोहोचणार आहे. घाईमध्ये आपण 11 माळी जप केला तरी तो देवापर्यंत पोहोचणार नाही. जेव्हा मनापासून श्रद्धेने आपण एक जरी माळ केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. जप केल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा स्वामींना बोलू शकता किंवा काही अडचणी असेल तर ती दूर होण्यासाठी पण तुम्ही स्वामींना सांगू शकता की माझी ही अडचण आहे ती दूर व्हावी म्हणून. आणि केव्हाही आपण मनापासून भक्ती करतो, स्वामी नक्कीच ऐकतात. आणि असा अनुभव भरपूर स्वामी भक्तांना आलेला आहे. तुम्ही मनापासून शांततेने तुम्ही 5 मिनटं जरी भक्ती केली तरी पण ती देवापर्यंत पोहोचते. त्याच्यासाठी 2-2 तास बसण्याची पण गरज नाही. आणि तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा ती तेवढीच प्रभावी आहे. तुम्ही साधं एक जपमाळ जरी रोज केली मनापासून तर ती पण तेवढीच प्रभावी आहे जसं की स्वामीचरित्र सारामृताचं पठण करणं. आता अधिक महिन्यातला शेवटचा गुरुवार राहिलेला आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर येत्या गुरुवारी तुम्ही एकादशी पण आहे. तुम्ही या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता. म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही पठण करू शकता. पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल, 1 ते 1.5 तास वाचनासाठी लागतो, तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही 10 मिनिटाची ही प्रभावी सेवा करू शकता. 11 वेळेस तारक मंत्र पठण करायला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील. आणि ह्या अधिक महिन्यात केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तिचं फळ आपल्याला अधिक भेटतच असतं. आणि तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा की स्वामींजवळ जर तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचणी असेल किंवा काहीच मागायचं नसेल तरी तुम्ही सेवा केली तर ती मनाला समाधान भेटणारी आहे. आपण नेहमी काही ना काही मागतच असतो, पण न मागता पण कधीतरी सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण निस्वार्थ मनाने सेवा करतो तेव्हा सदैव स्वामी आपल्या सोबत असतात. आणि आपण कधी आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून वारंवार आपण स्वामींकडे मागत असतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. पण आपल्याला जे हवं आहे ते स्वामी कधीही देत नाहीत. स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे, ज्याचा फायदा आपल्याला भविष्यात चांगला होणार आहे.
आपलं नुकसान होणार आहे की चांगलं होणार आहे हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त माहिती आहे. आणि अधिक महिना हा दान धर्म करण्यासाठी, सेवा करण्यासाठी समर्पित आहे. त्यामुळेच अशा पवित्र अधिक महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा केली तर तिचं फळ आपल्याला अधिक पटीने भेटणार आहे. आणि त्यामुळेच आता एक गुरुवार राहिलेला आहे आणि जर तुम्हाला स्वामींची सेवा करणं शक्य झालं नाही तर आताही येत्या गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा खूप खूप प्रभावी आहे आणि खूप साधी आणि सोपी आहे. तर ही सेवा अवश्य करू शकता. आपला 10 मिनिटं वेळ कुठे जात नाही. असंच मोबाईल पाहत बसलो तर 1 ते 2 तास असे निघून गेलेले आपल्याला कळत नाहीत. आणि जर आपण 10 मिनिटं त्यातला वेळ काढून जर सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला भेटणारच आहे. एका दिवसातच फळ भेटतं कोणत्याही सेवेचं असं नाही. वेळ लागतो पण स्वामी नक्की साथ देतात. जिथे सर्व असमर्थ तिथं फक्त स्वामी समर्थ. म्हणूनच ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्या गुरूंची, स्वामींची सेवा करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ अतिशय छोटा होता पण सेवा तेवढीच प्रभावी आहे. तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेली सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.